आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला लेखा काढून देणार आहे. लेखा एक एक करून 3 टोकन्स माझ्या हातात दे. अजून एक दे. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 68. दुसरा क्रमांक आहे 54 आणि तिसरा क्रमांक आहे 72. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोड्याशा गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रिया शहा. तुम्ही काय करता? स्कूल आणि कॉलेजचे प्रायव्हेट ट्युशन्स घेते. कुठल्या सब्जेक्टच्या? मॅथ्स आणि सायन्स. अरे हुशार आहात तुम्ही. थोडीफार. थोडीफार असं बोलू नका. थोडीफार ट्युशन घेणारी मुलं बघतायत. माझ्या स्टुडंट्सकडे येऊन विचारू शकता तुम्ही. अच्छा ओके. बरं बाकी काय करता त्याच्या व्यतिरिक्त? तुमच्या काय आवडी आहेत? त्याच्या व्यतिरिक्त मला मूवीज बघायला आवडतं. फ्रेंड्स बरोबर बाहेर जायला आवडतं. कुठल्या मूवीज बघता तुम्ही? ऍक्च्युली लास्ट 3 इडियट्स बघितले कारण मला असं वाटतं की त्याच्यानंतर एवढ्या चांगल्या मूवीज कोणत्याच नाही आल्या. हो मग तुम्ही हिंदी फिल्म जास्त आवडतात की इंग्लिश फिल्म्स बघता? हिंदी फिल्म्स जास्त आवडतात. मराठी फिल्म्स बघता? खूप कमी. मराठी फिल्म्स कमी बघता. बघायला लागेल येतील चांगल्या चांगल्या. जेव्हा मी काम करायला लागेन तुम्ही फक्त मराठी फिल्म्सच बघा. नक्कीच नक्की. प्रेक्षकांना आवाहन करतो मी आज. बाकी खरेदी वगैरे करता? हो. कोणाबरोबर जाता खरेदीला? बहिणी बरोबर. तुम्ही कुठे शॉपिंग करता? दादर मार्केट आणि मॉल्स मध्ये. एवढं चांगलं मार्केट आहे दादरला, तिकडे करा जास्त. हो पण मॉल्स मध्ये पण आजकाल खूप कमी किमतीत वस्तू मिळतात, चांगल्या मिळतात. इथे फुकट पण मिळू शकतात. लेट्स सी. ट्राय आर लक. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शोभा सुभाष साने. अरे एस 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 एस. हा 3rd एस. काय करता तुम्ही? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ आहात. तुमच्याविषयी सांगा आम्हाला. काय काय आवडतं तुम्हाला मला करायला? टीव्हीच्या सिरियल बघणं, बस खवयगिरी सगळं ते. खवय्ये. कुठले कुठले पदार्थ जास्त करता तुम्ही? घरात मुलांना आवडेल ते. तुम्हाला काय आवडतं स्वतःला? जे बनवायला पण आवडतं, खायला पण सँडविच, इडली म्हणून कोणतेही पदार्थ आवडतं? असे आवडतात तुम्हाला? हो. टीव्हीवर बघणार, ते लिहून घेणार आणि मग करणार. हो ना. अरे वा मस्त आहे. जी मराठीचे. हो ना. आणि बाकी खरेदीला तुम्ही कुठे जाता? म्हणजे दादर मार्केट. म्हणजे घरात जे लागते ते सगळं मीच खरेदी करते. म्हणजे काय प्रश्नच नाही. अरे मग आता काय कठीणच नाही तुम्हाला. बरं आहे ना. दोघींची पंचायत आहे ना. म्हणजे नाही त्या पण करतात, त्या पण हाऊसवाईफ. आपण करतात. बघूया काय करतात. तिची वाट आहे. ठीक आहे बघूया. ही जी राऊंड आहे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रसिका मिलिंद टके. बरं तुम्ही काय करता? गृहिणी आहे. गृहिणी आहात. मग आधी नोकरी वगैरे करत होतो? हो. काय झालं असायला? करत होते. अच्छा मग आता VRS घेतली. का? असंच VRS आली, चांगली मिळाली VRS. हा मुलं लहान होती, मुलगी 10वीला होती म्हणून सोडली. ऑल ओव्हर इंडिया कुठेही ट्रान्सफर होती तेव्हा. हा चला. मला वेगळंच कारण कळलंय. कसलं कळू द्या तरी. तुम्हाला कामच करायला नको म्हणून नोकरी सोडली. हो असेल. कंटाळा येतो कामाचा? नाही बुवा, अजिबात नाही. बर घरी काय मग करता तुम्ही सांगा. तुमच्याविषयी सांगा. मग आता तर रिटायर झालात VRS घेऊन. हो जर कुटुंबासाठी घेतली तर घरात कामं आहेत म्हणून घेतली ना. हो साहजिक आहे. मी कुठे म्हणतोय नाही. असं मुलांचे अभ्यास. मुलांचे अभ्यास. मुलांचे अभ्यास अख्खा दिवस त्यात जातो. हो ना. नाना तऱ्हेचे खाणं पदार्थ हा न्याहारीपासून झोपेपर्यंत सगळं करावं लागतं. सगळं. आणि मग खरेदी वगैरे कोण करतं? नवरा. का असते सगळे असे? काय काय सांगणार ते ना. आता इकडे तर तुम्हीच करणार की नाही? हो. मग उगाच असतात ना लोक. जाऊ दे हसू दे त्यांना. तेवढं ट्रेनिंग घेतलंय. कोणी? मी. अच्छा तुम्ही घेतले ना. लोक किती असू दे. आपण काय नाही टेन्शन घ्यायचं. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. खरेदी करायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिट असणार. 1 मिनिटाच्या आत वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 872 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी 1 मिनिटाची वेळ सुरू होती आता. साडेमाडे 3. चला हळू 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 फुटतील नाही ते इकडेच. हा फोडा. साडेमाडे
खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. प्रियाताईंनी खरेदी केली 505 रुपयांची, शोभाताईंनी खरेदी केली 681 रुपयांची आणि रसिकाताईंनी खरेदी केली 913 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत रसिकाताई. ही घ्या तुमची खरेदी. कसं वाटतंय सांगा. खूपच छान. काय शिट्ट्या वाजवल्या आहेत लोकांनी हा जिंकल्यावर. तुम्हाला कसं वाटतं सांगा. एवढी सगळी खरेदी. तुम्हाला तर अपेक्षा पण नव्हती की आपण एवढं सगळं जिंकू. हो मग हे काय म्हणत होतात केस कुरळे करायचं वगैरे. काय म्हणत होतात. हो ना. मग आता कोणाचे केस कुरळे करणार आहात. कोणाचे. ठीक आहे बघा विचार करा. विचार करते पण कोणी दिसत नाही. दिसत नाही. माझ्याकडे बघू नका. याच्यासाठी माझ्याकडे बघू नका. ठीक आहे पुढची राऊंड घ्यायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. ऑल द बेस्ट तुम्हाला. एकदा प्रश्न विचारतो. मी कोण आहे. मला तोंड आहे पण बोलता येत नाही. कठड आहे पण तो धरताच येत नाही. उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार. अंदाजे कितीच्या विजेत्या सईताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या रसिकाताई खेळणार आपल्याबरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार हा गेम ठरवणार. माझ्या हातात काही बॉल आहेत. इथे 2 रिंग ठेवलेत. करायचं एवढं. एक बॉल घ्यायचा असा टाकायचा. रिंग मधून पास झाला पाहिजे. ज्यांचे रिंग मधून जास्त बॉल पास होणार त्यांना संधी मिळणार. पहिल्यांदा चावी निवडायची वेळ आहे 1 मिनिटाची सुरू होते आता. 3 सुरू करा. घ्या. हा जोरात करा. आपापल्या रिंग मध्येच टाकायचं. खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. सईताईंना एकही बॉल पास नाही करता आला रिंग मधून. रसिकाताईंनी 1 बॉल पास केला. त्यामुळे रसिकाताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी. रसिकाताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी. हिरवी. हिरवी चावी. ड्रेस हिरवा चावी हिरवी. हा तू हिरवा. अरे म्हणजे काय. ठीक आहे घ्या. रसिकाताईंनी निवडली हिरवी चावी. त्यामुळे सईताईंना मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. रसिकाताई ठरल्या उपविजेत्या. ज्यांना मिळालेले आहेत हिरवे वाटाणे. थँक्यू. वा टाणे मिळाले तुम्हाला. थँक्यू. फारच छान. मला खूप आवडतात हिरवे वाटाणे. काय सांगताय. मग काय. चावी हिरवी. ड्रेस हिरवा. वाटाणे हिरवे. आणि मन टी शर्ट हिरवा. टी शर्ट हिरवा. पार्टिसिपेट केलं आम्हाला मन आमचं हिरवंगार झालं. धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या हिरव्यात आपले सईताई ज्यांना मिळालेला आहे किचन सेट. थँक्यू व्हेरी मच. बोला. खूप आनंद वाटतोय. हा सगळ्या सोसायटीने मला भरपूर सपोर्ट दिला. त्याच्यामुळे मला बरं वाटतंय. हो ना. हो. मस्त वाटतंय. खूप एकदम मस्त वाटतंय. आम्हाला सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट केलं त्याबद्दल खूप आनंद झाला. तुम्हाला पण धन्यवाद आमच्यातर्फे सोसायटीतर्फे. थँक्यू. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता. मी कोण आहे. तोंड आहे पण बोलू शकत नाही. कठडा आहे पण तो धरू शकत नाही. कोणाला येतंय उत्तर. तुम्ही या. तुमचं नाव सांगा. माझं नाव पल्लवी शिरीष कांद्यागावकर. आणि उत्तर. उत्तर विहीर. नाही तर थोडस चुकलं. इथे तुम्ही या. तुमचं नाव सांगा. प्रीती छेडा. आणि उत्तर. नदी. नदी उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com.
तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. शिवाजी पार्क मधला भाग इथेच संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात करणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमाडे.